मित्रांनो, अनैतिक संबंधातून होणाऱ्या घटनांचं प्रमाण काही कमी होत नाही. ही घटना आहे साताऱ्यातील शिरथर गावामधली. प्रिया आणि प्रथमेश या दोघांचं 2017 साली लव्ह मॅरेज झालं होतं. प्रिया आणि प्रथमेशला एक 8 वर्षाचा मुलगा देखील होता. प्रथमेश हा साताऱ्यामध्ये एका दुकानावर कामाला जात असायचा. प्रथमेशच्या कमी पगारामध्ये प्रियाचं घरचं सगळं काही भागत नव्हतं. प्रथमेशचा मित्र अक्षय हा प्रथमेश बरोबर त्यांच्या घरी यायचा जायचा. हळूहळू प्रियाचं आणि अक्षयचं सूत जुळू लागले. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होऊ लागले. अक्षयचा जेसीबीचा व्यवसाय होता आणि अक्षय प्रियाची काळजी घेत होता. तिला काय लागल काय नाही ते सर्व काही बघत होता. अक्षयला प्रियाशीच लग्न करायचं होतं, परंतु एक मुलगा असल्यामुळे ती त्या लग्नाला नकार द्यायची. 7 तारखेला अक्षय प्रियाच्या घरी आला. अक्षयने प्रियाला लग्नाची विनवणी करायला सुरुवात केली. तो हट्ट धरून बसला, पण प्रियाने त्याला विरोध केला. प्रियाने विरोध केल्यानंतर रागाच्या भरात पूर्वतयारीत आलेल्या अक्षयने तिच्या गळ्यावरती वार केला. प्रिया तिथेच खाली कोसळली. प्रियाचे सासू सासरे शेतात गेले होते. कोणी मदतीला न आल्यामुळे प्रियाचा तिथेच मृत्यू झाला. अक्षयने तिथून पळ काढला आणि तो पुण्याच्या दिशेने पळून गेला. सासू सासरे शेतातून घरी आल्यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रिया दिसली. त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यांच्या मुलाला कळवलं. पोलिसांनी घटनेची पाहणी केली. तपासात पोलिसांना असं समजलं की प्रियाचं आणि गावातल्याच एका मुलाचं, अक्षयचं, प्रेमसंबंध होते. प्रियाला आलेला शेवटचा फोन कॉल देखील अक्षयचा होता. त्यांनी फोनचं लोकेशन ट्रेस केलं. त्यांना तो फोन स्वारगेटमध्ये ॲक्टिव्ह दिसला. पोलिसांनी 12 तासाच्या आत अक्षयला पकडलं आणि अक्षयने सगळी घडलेली घटना सांगितली. अनैतिक प्रेमाच्या संबंधातून अक्षयने प्रियाचा खून केला होता.